तर मी तरी गव्हर्नमेंटला हे सांगण्याचा प्रयत्न करणार की आपण ज्या प्रकारे एन्व्हायरमेंटला आपण जेवढं सेफ करू शकताय की न तोडता आणखी एन्वायरमेंट चांगलं राहिलं पाहिजे। जो भी हम एक आज सब एक अच्छे अच्छे पोजीशन पे जॉब कर रहे ये कर रहे हैं, ये सब हमारी पूर्वजों की देन है, लेकिन हमने हमारी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ भी नहीं भूलनी चाहिए। हम सब यंगस्टर्स ने स्पेशली आई रिक्वेस्ट ऑल द यंगस्टर्स टू प्लीज़ कंट्रीब्यूट फॉर द सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ बिकॉज वी आर द फ्यूचर ऑफ टुमारो। बड़े ही गंभीर और संवेदनशील प्रसंग पर भी यदि थोड़ा सूझबूझ से काम लिया जाए तो पर्यावरण यानी कि अंततः जीवन को सुरक्षित रखने में हम बड़ी मजबूती से आगे बढ़ सकते हैं। इसकी बड़ी अच्छी सीख देने वाला ये कार्यक्रम है रामचंद्र मारोतराव बागड़े की स्मृति में उन्हीं के निवास स्थान पर अस्थि सह पर्यावरण पूरक वृक्षारोपण। इसमें तो कोई दो मत नहीं कि अपने पर्यावरण की रक्षा के लिए वृक्षारोपण करना, वृक्ष जगाना, उन्हें बढ़ाना, यह बड़ा ही जरूरी काम है। लेकिन प्रदूषण को रोकने में पर्यावरणीय नीति मूल्यों के और भी पहलू है। बीते 30 दिसंबर को प्रसिद्ध चिकित्सक एवं सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर सुचित बागड़े के पिताजी रामचंद्र मारोतराव बागड़े का प्रयाण हुआ। पार्थिव पर अंतिम संस्कार हुआ और उसके बाद अमूमन परंपरा यही रही कि दाह क्रिया के बाद लोग शेष अस्थि फूलों को नदी में प्रवाहित कर देते हैं। इस परंपरा को तोड़कर यहाँ एक नई बात को बागड़े परिवार ने पर्यावरणीय नीति मूल्यों की स्थापना के तौर पर स्वीकार किया और उसका अनुपालन भी किया। इस पूरी प्रक्रिया पर अपनी भूमिका यहाँ सम्मिलित परिवारजनों ने स्पष्ट की है। आइए उनकी बात को समझते हैं। माझे मिस्टर अमृतजी त्यांनी लहानपणापासून मुलांना असं शिक्षण दिलं भगवान बुद्धाला आणि डॉक्टर बाबासाहेबाला कधी विसरायचे नाही आणि जे चांगले कार्य करत आहेत ते सदा करत राहा। त्यांनी पण करत आले आपली ड्युटी, मुलं सगळं सांभाळून पुरा जीवन वाहून घेतला समाजाले जाईपर्यंत। जेव्हापर्यंत त्यांना करता येत होतं तेव्हापर्यंत ते फिरून फिरून सगळ्यांचे लग्न हे ते सगळं कार्य केला। तसंच माझा सुचित पण करत आहे। आज आमचे वडील रामचंद्र मारोतराव बागड़े, इनका 30 दिसंबर 2023 को मृत्यु हुई। आज उनका अस्थि सह वृक्षारोपण का कार्यक्रम हम अपने निवास स्थान पर ही पर्यावरण नीति मूल्य यस ऑर्गेनाइजेशन और सब परिवार और मित्र के उपस्थिति में यहाँ कर रहे हैं। यह कार्यक्रम करने की ज़रूरत हमें इसलिए महसूस हुई कि हम देखते हैं कि जब भी किसी की मृत्यु होती है तो उनकी अस्थियाँ लोग नदी में बहाते हैं, जिससे पोल्यूशन बढ़ता है। इसलिए और परिवार के लोगों के साथ हमारी सबकी भावनाएं रहती है, तो बहुत सारे लोग भी अस्थि विसर्जन के कार्यक्रम पे, फिर वो कितने नज़दीक हो या कितने दूर भी हो, तो लोग वहाँ पर उपस्थित होते हैं। तो इसमें हमारे वक्त भी का भी ज़ायदा होता है, हमारे रिसोर्सेस भी निरर्थक जाते हैं और पर्यावरण का भी नुकसान होता है। तो ऐसा नहीं होना चाहिए, इसलिए परिवार के सभी सदस्यों द्वारा यह निर्णय लिया गया कि हम
अपने पिताजी की जो अस्थियां रहेगी उसको पर्यावरण की कोई नुकसान न होते हुए वृक्षारोपण करके करेंगे। तो उस समय हमारे मन में ये भी ख्याल था कि कहाँ किया जाए, तो बहुत से लोगों ने अलग अलग जगह बताए। कई लोगों का कहना यह भी था कि एक बार अस्थियां रही तो घर में नहीं ले जाते, बाहर रखते हैं, लॉकर में रखते हैं। तो हमने इस बात को न मानते हुए, जब हमारे पिता हमारे साथ जीवंत थे तब रहे, तो उनकी अस्थि भी हमारे घर में रही तो भी हमें या और किसी को किसी भी प्रकार का नुकसान नहीं कर सकती। यह मैसेज हम अपने आप को और सभी को देने के लिए वो अस्थियां हमने कोई पेड़ पे नहीं रखे, कोई लॉकर में नहीं रखे, तो हम अपने घर में उसको लेकर आए। और आज हम परिवार के सदस्य, मित्रगण और हमारे जो हितैषी थे उन सब के प्रेजेंस में यह पर्यावरण पूरक वृक्षारोपण का कार्यक्रम, अस्थि सह वृक्षारोपण का कार्यक्रम हमने यहाँ पर किया हुआ है। तो इससे हम वही मैसेज देना चाहते हैं कि लोगों ने यह आसक्ति छोड़ना चाहिए कि अस्थि विसर्जन का कार्यक्रम कोई नदी में करे या कहीं दूर में हमारे श्रद्धा स्थान, जैसे लोग पहले दूसरे धर्म के लोग अपने श्रद्धा स्थान में जैसे ले जाते थे, तो हम भी अपने श्रद्धा स्थान के नदियों में बहाए, वैसा न करते हुए, पर्यावरण का नुकसान न करते हुए इस तरह से अगर किए तो एक काफ़ी जागरण समाज में एक अवेयरनेस आएगा। यह हमारी भावना है। साथ में ही हम देखते हैं कि जब मृत्यु हो जाती है तो हम 3रा दिन, 5वां दिन या 13वां दिन इस तरीके के कार्यक्रम करते हैं, जिसमें हमारे परिवार के या मित्रगण को लेके हम बड़ा कार्यक्रम करते हैं। तो ऐसा ना करते हुए हमने यह भी एक सोच डाली है कि जो घर के लोग हैं वो तो हमारे जो बहुत ही नज़दीक के रिश्तेदार हैं वो तो हमें घर में रहते हैं, तो उनका भोजन तो हो ही जाता है, लेकिन ऐसे बुला के किसी भी दिन का कोई कार्यक्रम न करते हुए जो भी पैसा या ये बचता है तो वो समाज के लिए, जो संस्था है, इंडिविजुअल या कोई उपयोगी कार्यक्रम के लिए हम वह दान करने की सभी की इच्छा थी। इसलिए बाकी सब किसी भी तरह का 3रा दिन या कोई कार्यक्रम न रखते हुए हम वह योग्य जगह, योग्य संस्था को वह डोनेट करने की इच्छा जताते हैं। आज 3 जनवरी 2024 हमारे पूज्य पिताजी रामचंद्र मारोतराव बागड़े, इनका 30 दिसंबर 2023 को देहांत हुआ है। उनके अस्थि का आज विसर्जन हमने इको फ्रेंडली तरीके से किया है, क्योंकि हमारे पिताजी ये बुद्ध धम्म के अभ्यासक, विचारक और प्रचारक भी थे, और उन्हीं से यह सब बातें हमने भी सीखी है। वो कर्मकांड में बिल्कुल विश्वास नहीं रखते थे, और इसी कारण हमने भी, जो हमेशा हम लोगों में भी कुछ गलत धारणाएं हैं कि हमने बौद्ध धम्म तो अपनाया है लेकिन पूरी तरह से बुद्धिस्ट नहीं हो पाए हैं। तो बुद्ध बनने के लिए क्या करना पड़ता है? तो सबसे पहले हमको बुद्ध की शिक्षाओं का आचरण, उनके विचारों का, बाबा साहब ने हमें जो विचार दिया है उन विचारों पे चल के आगे बढ़ना है, शिक्षित होना है। तो हमारे यहाँ पे सभी भाई बहन उच्च शिक्षित है और सभी बुद्ध धम्म के अच्छे उपासक है, और इसी के चलते हुए हम सब भाई बहनों ने एक निर्णय लिया कि हमारे पिताजी की जो अस्थियां है हम तो उनको जलाएंगे, तो इस तरह जलाएंगे कि पर्यावरण में भी कोई नुकसान ना हो, इसलिए डीजल दाहिनी में हमने उनको जलाया। और उनकी जो अस्थियां थी उनको हमने हमारे घर में लेके आए। लेके आने के बाद में हमने वृक्षारोपण, अस्थि के साथ में वृक्षारोपण करने का एक निर्णय लिया, और आज उसी निर्णय को हमने अमल में लाते हुए यहाँ पे बोधि वृक्ष का जो झाड़ है, उस झाड़ का वृक्षारोपण हमारी पूजनीय माताजी, सभी बहन भाई, हमारे पूरे रिश्तेदार और दोस्त लोग, इनकी उपस्थिति में और उनके उत्साह के साथ, उनके आदर के प्रति हमने आज ये वृक्षारोपण किया है। और हम तो चाहते हैं कि बुद्ध धम्म को अगर हमें आगे बढ़ाना है तो पहले बाबा साहब ने जो हमें बुद्ध धम्म दिया है तो उसमें भी कोई कर्मकांड नहीं है।
तो उस विशुद्ध धम्म को अगर आगे बढ़ाना है तो इसी तरह हमने कर्मकांड को पूरी तरह से अवॉइड करना चाहिए और धम्म के मार्ग पे चलकर जो भी हमारे जीवन में क्रिया कर्म जो भी होते हैं जन्म से लेकर मृत्यु तक भी हमारे बुद्ध धम्म में हर एक कार्य की विधि बताई है। तो उस विधि को अपनाते हुए और पर्यावरण पूरक या और समाज में कोई अच्छा ये काम होए इस तरीके से हमने ये करना चाहिए, ऐसी मैं मनीषा रखता हूँ। I am the third son of Mr. Ramchandra Bagre, whom you see here in the form of the tree we just planted here. My dad always said that don't ask what the society has given to you, but always think what is it that you can give it to the society. My dad worked all his life very hard. He not only worked for himself, he got his brother and sister educated. He got his 5 children educated because he always said the best investment is in education. If you get educated, you will spread the education everywhere and then you can become a good human being. So I don't have like an imagination to become a rich man or something or big house or building. My 3 sons, these are my pillars. They are the foundation of the big building as a society that I'm going to build. And this is the message that my dad has always given to everyone, not only us. So in order to pass on this message to the society, we have done something pretty new. Not something very common what everyone does. Like what do? When someone dies, they take him to the cremation. After the cremation, the ashes, either they go to the river or somewhere. People go around there, they chat around. They have their own timing, just they go for the funeral, burial, chit-chat and go back. That's not the kind of a funeral we want for our dad. We wanted to set an example in the society. And what we can do is whatever we learn from our dad. So here is the thing. Today, we are establishing a new way to let people know that this is the path that everyone should follow. Look at my dad out there. He's happy, cheerful, and jolly. And he's out there. He's everywhere. And what he's thinking that, well, the education that I provided to my kids has worked. And it is coming up now in the form of the sustainability, the environment that we are trying to sustain. So, like my brothers have said, what we decided that we are not going to go through the karma kanda and the other stuff, but what we are going to do is we are going to set up a new example for the society today. So instead of going through a routine route or a normal route of spraying the ashes in the river or doing something, we've decided our dad has always lived in our house, in our hearts. So his place is in here, in the place where we live. So this is my dad's heavenly abode. Mr. Ramchandra Bagre, born in 1935 and now is Amar for 2023-24. संपूर्ण विश्वाचं पर्यावरण आज फार धोक्यात आहे आणि त्या दृष्टीनं या प्रसंगी अतिशय नवीन चांगला पायंडा दिलेला आहे एवढं माझं स्पष्ट मत आहे जे मी व्यक्त करत आहे. माझे बाबा रामचंद्र मारोतराव बागडे हे दिनांक 16 फेब्रुवारी 1935 रोजी गड्डीगुदाम या वस्तीमध्ये त्यांचा जन्म झाला. मी त्यांची सगळ्यात मोठी मुलगी. मी डॉक्टर झाली, गड्डीगुदाममधूनच शिकले. मी BDS झाली. माझ्या पाठचा भाऊ आणि मी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये दंतशल्य चिकित्सक वर्ग 2 या पदावर 33 वर्ष कार्यरत होते. आता मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आहे. माझ्या पाठचा भाऊ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज या हायर पदावरून त्याच्याही वरती महाराष्ट्राच्या सगळ्यात उच्च पदावरून रिटायर झाला. असे आम्ही उच्च शिक्षित झालो. त्यानंतरचा भाऊ डॉक्टर सुचित बागडे, याला तर जवळपास नागपूर 50% नागपूर तर म्हणजे जाणतंच आहे आणि याद्वारे तर तुम्ही आता सगळे जाणूनच घेणार. त्यानंतरचा आर्किटेक्ट झाला. माझा भाऊ हा MD पेडियाट्रिक झाला, तो पण जनसेवा करतोच आहे. आणि त्याच्यानंतरचा MR झालेला आहे सुधीर बागडे, तो सध्या कॅनडाला वास्तव्य आहे त्याचं. त्यानंतर सगळ्यात छोटी बहीण ती पण MA झालेली आहे, ती पण उच्च शिक्षित आहे
आणि ती पण जसं जमते तसं सामाजिक कार्य आम्ही करत असतो. आता बघा आम्ही बाबांचं म्हणजे 30 तारखेला देहांत झाला. मग आम्ही सगळ्या आईनी आणि आम्ही सगळ्या भावंडांनी ठरवलं की त्यांना अग्नी तर द्यायचंच आहे, परंतु लाकडं एवढं लाकडं राहील त्याच्यावरती पर्यावरणाचं हे होईल हवेत, म्हणून आम्ही दाहिनी विद्युत दाहिनीवरती डिझेलद्वारे त्यांचा अंत्यसंस्कार केला. त्यांच्या अंत्यसंस्काराला बरेच लोक होते, सगळे मित्रमंडळी नातेवाईक सगळे आमच्या दुःखात सहभागी झालेत. त्याबद्दल आम्ही सर्व कुटुंबीय त्यांचे अत्यंत आभारी आहोत. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लोक अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम करतात. आता म्हणजे आतापर्यंत लोकांना म्हणजे काही लोकांना माहीत आहे, पण काही लोकांना परंपरागत चलावा लोक काय म्हणतील या भीतीने ते नदीवर जातात. मग ते जे काय असेल ते अल्पोपहार करतात, विसर्जन करतात, गोडधोड करतात, लोकांनी काय म्हणायला नको. पण या गोष्टीला फाटा हवा आणि आपल्यासारखं उच्च शिक्षित लोकांनी फाटा नाही द्यायचा तर कोणी द्यायचा, या उद्देशाने आम्ही सगळ्या भावंडांनी, आप्तेष्टांनी, मित्रमंडळींनी हे ठरवलं की नदीवरती जाऊन अस्थि विसर्जन न करता अस्थिसह वृक्षारोपण करायचं. आणि तो कार्यक्रम आज आम्ही इथे आमच्या बाबांच्या घरी राहत्या घरी पॉवर ग्रीड 502 कल्पनानगर नागपूर या ठिकाणी केला. माझे व्याही रामचंद्र मारुतरावजी बागडे यांचा 30 डिसेंबर 23ला निर्माण झालं. ते माझे व्याही कमी होते, परंतु ते मित्र जास्त होते. त्यांचा तो अभ्यास पाहून मलाही खूप इतका अभिमान आणि चांगलं वाटायचा की या वयामध्ये त्यांची स्मरणशक्ती आता तर गेली, परंतु त्याच्या गाथा धम्मावरचा त्यांचा अभ्यास हे वगैरे पाहून मला फार फार आनंद वाटायचा आणि अभिमान वाटायचा. मला कोणा मित्रांना मी सांगत असे की बा एक माझे व्याही आहेत की जे खूपच अभ्यासू आहेत, ज्ञानी आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व एकंदर फारच चांगलं होतं. असं म्हणतात, नाव दाव वाट गान अँड नेव्हर मस्ट रिटर्न. हे जरी वाक्य एखाद्या शेक्सपियरनी म्हटलं असेल तरी परंतु एक सेंटेन्स त्याचं पुढचंही आहे, डस्ट अँड टू डस्ट बट अंडर डस्ट टू लिव्ह. आता हे पर्यावरणामुळे वृक्षारोपणामुळे ते जिवंत राहणार आहेत. जेव्हा जेव्हा मी या घरी पुन्हा येईल कधी भेटायला वगैरे डॉक्टर साहेबांना वगैरे परिवारांना, तर त्या वृक्षामुळे ते जिवंत राहतील. आणि आम्हाला वाटेल की बा हे जिवंत आहेत. कारण काय, जसं मॅडम आपल्या भिकुनी मॅडमनी म्हटलेलंच होतं की बा जसं 4 तत्व आहेत, त्या तत्वामध्ये पृथ्वी एक तत्व आहे. तर त्या पृथ्वी तत्वामधून त्याचे राख इथे विसर्जित केलेले आहेत त्या वृक्षारोपणामध्ये. तर त्याचे जे सत्व आणि तत्व जे गुण होते बाबांचे, ते त्या वृक्षातून ते ओढतील आणि इथे येणाऱ्याला सावली देतील, उद्या फळं देतील. आणि त्यांचे गुण त्याच्यात पुन्हा इन्व्हॉल्व झालेले असं आम्हाला वाटेल. आणि म्हणतात मग असा जन्म लाभावा. खरंच ते त्यागी होते आणि डॉक्टर साहेबांना यांच्या गरिबीमधून वर काढलेले होते. त्यांना उच्च विभूषित सर्व कुटुंबाला केलं. असा जन्म लाभावा, देह चंदनाची व्हावा, असा जन्म लाभावा. गंध गेला तरी सुगंध उरावा, प्राण गेला तरी प्रणाम ओरावा. त्यांना जय भीम करून माझे 2 वाक्य बनले. आज आपण या ठिकाणी स्मृतिशेष श्री रामचंद्र मारुतराव बागडे जे आमचे काकाजी आहेत त्यांच्या अस्थिसह वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला इथे आलेलो आहे. ते आमचे सर्वात मोठे असे स्नेही होते. त्यांच्या मृत्यूने आम्हा सगळ्या परिवाराला आणि मित्रपरिवाराला एक फार दुःख झालेले आहे. त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये त्यांनी सर्व लोकांची मदत केली, आपल्या परिवाराला वाढवलं आणि धम्माचे एक सुंदर कार्य केलं. त्यांच्या शिकवणीवर आधारित म्हणून त्यांच्या शेवटच्या कार्यक्रमाला आम्ही लोकांनी त्यांच्या विचारानुसार डिझेल दहन केलं आणि अस्थिविसर्जन न करता परंपरागत जे रूढी परंपरागत कार्यक्रम होता तो न करता त्या अस्थी आम्ही वृक्षारोपणाच्या रूपाने आमच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी राजगृह या ठिकाणी आम्ही आज तो कार्यक्रम केलेला आहे. 3ऱ्या दिवसाचा कार्यक्रम पण आम्ही केलेला नाही. हा जो त्यांच्या परिवारातले लोक डॉक्टर सुचित बागडे, सुधीर बागडे आणि सुहास बागडे आणि त्यांच्या ज्या बहिणी आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हा जो एक निर्णय घेतला की आपण परंपरागत ज्या काही रूढी होत्या
त्यानुसार हे कार्य करायचं नाही. हा एकदम म्हणजे समाजाला एक नवी चालना देणारा असा एक कार्यक्रम आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. आपल्या सर्व बौद्ध बांधवांना यातून काहीतरी मार्ग दिसेल किंवा माहिती मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये हे मी आवर्जून सांगतो. माझे सासरे रामचंद्रजी बागडे यांच्या मी सगळ्यात लहान जावई आहे. आज त्यांच्या अस्थि विसर्जन सोबत वृक्षारोपण या कार्यक्रमाला आपण एक नवीन पद्धतीने हा अस्थि विसर्जन कार्यक्रम साजरा केलेला आहे, करत आहोत. या ठिकाणी मला माझ्या सासऱ्यांबद्दल एक फारच महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ते रेल्वेमध्ये असून रेल्वेची त्यांची ड्युटी ॲज अ ड्रायव्हर होती आणि त्या तशा नोकरी करत असताना त्यांना बरेचदा बाहेर राहावं लागत होता. एकदा इथून ट्रेन घेऊन गेले की 1-2, 3-3 दिवस घरी येत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी 5ही बहीण भावांना म्हणजे माझ्या मिसेसला, त्यांच्या 3 भावांना, त्यांच्या बहिणीला, सगळ्यांना अगदी उच्च शिक्षित केलेलं आहे. हे तर आधी आता सांगितलेलंच आहे. माझ्या सगळ्यात मोठा शाळा महाराष्ट्राचा चीफ म्हणजे ज्यांच्या सहीने तुम्ही आता बरेचदा कुठे लिफ्टमध्ये गेलाल तर त्यांची सही दिसेल अशा उच्च पदापर्यंत ते गेलेले आहेत. दुसरे माझे शाळे सुचित बागडे हे उत्तर नागपूरला अगदी सर्व परिचित आहेत. आणि नुसत्या त्यांचे प्रॅक्टिसच नाही तर प्रॅक्टिस सोबत त्यांनी समाजकार्य मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तसंच म्हणजे मोठे शाळे सुहास बागडे यांनीसुद्धा ठाण्यामध्ये त्यांच्या बऱ्यापैकी नाव आहे. बरेच लोक त्यांना ओळखतात कारण की नेहमी समाजकार्यामध्ये असतात. तर ही सगळी शिकवण त्यांच्या मुलांना 5ही मुलांना आमच्या सासऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या कार्यकरणातून याच्यातून दिलेली आहे. कारण की ते स्वतः समाजकार्यामध्ये होते, समाजकार्य करायचे. एवढंच नाही पण त्यांनी ते जरी शिकले असतील कमी परंतु त्यांच्याकडे मी जेव्हा माझ्या लग्न झाल्यानंतर त्यांची लायब्ररी पाहिली, स्वतःची पर्सनल लायब्ररी अजूनही इथे पाहायला मिळेल. त्यांच्याकडे 3 कपाटं पुस्तकं आहेत, स्वतःच्या खरेदी केलेले आणि वाचलेले. इतका त्यांच्या बुद्ध धम्माचा गाढा अभ्यास होता. आणि एवढंच नाही तर एक असं मी ऐकलेलं आहे कारण जे कोणी मला गड्डी गोदामचे मिळतात ते सर्व सांगतात की आमच्या गड्डी गोदाममध्ये जे काही लग्न लागले, जे काही कार्यक्रमाचे त्यांना आवर्जून बागडे साहेबच लागायचे. बागडे साहेबांच्या शिवाय कुठले कार्यक्रम होत नव्हते. कारण की त्यांची लग्न लावण्याची पद्धत, त्यांची समजावून सांगण्याची पद्धत आणि धम्म समजवणे हा त्यांच्या गाढ्या अभ्यास केल्यामुळे इतका सुंदर स्वरूपाचा असायचा की सगळ्यांना तेच लोक म्हणजे आमचे सासरे त्या कार्यक्रमाला हजर असायला पाहिजे होता असा त्यांचा म्हणजे हे होता समाजात. एवढंच नाही पण त्यांनी मग हे झालं त्यांचे शिकवण शिकले असले. त्यांनी नुसतं बुद्ध धम्माचा अभ्यास केला नाही किंवा नुसतं समाजाला बुद्ध धम्म सांगितला नाही पण त्यांच्या आचरणातून बुद्ध धम्म दिसत होता. त्यांचं आचरण असं होतं की अगदी शुद्ध बुद्ध धम्माचा एखादा भंतेजी पण करत नसेल इतक्या काटेकोरपणे ते बुद्ध धम्माचं आचरण करत होते. आणि त्याच्यामुळेच माझ्या सासऱ्याच्या कुटुंबातील माझे साडे, माझी मिसेस, माझी बहीण आणि त्याच्यानंतरची 3री पिढी ही सुद्धा सधम्मावर चालणारी पिढी झालेली आहे. ह्याचं सगळं श्रेय बागडे साहेबांना जाते म्हणजे माझ्या सासऱ्यांना जाते. आज मेरे नाना जी जिनका देहांत 30 दिसंबर 2023 को हुआ, उनके अस्थि विसर्जन का प्रोग्राम एक पारंपरिक तरीके से नहीं करते हुए हम सब ने पूरे फैमिली मेंबर ने डिसाइड किया कि हम उसके अलावा उसके बिना नदी में ना करके वृक्षारोपण करके करेंगे. ये एक अलग चीज़ है जो सब हमारे पूरे समाज में स्प्रेड होनी चाहिए. इसके लिए ये वीडियो बनाया जा रहा है स्पेशली. और मेरे नाना जी के बारे में अभी पूरे फैमिली मेम्बर्स ने बहुत कुछ बताया है. वो थे ही वैसे कि बहुत बड़ी एक पर्सनालिटी है हमारे घर की. मैं सिर्फ 2 चीज़ें हाईलाइट करूँगी. एक कि वो काफ़ी गरीबी से उठ के आए. उन्होंने इतने परिश्रम करके बहुत ज़्यादा परिश्रम करके केले के छिलके खा के, जो हमको स्टोरी सुनाई जाती थी कि केले के छिलके खा के उन्होंने अपनी ज़िंदगी निकाली और उसके बाद इतनी बड़ी डायनेस्टी उन्होंने एक तरीके से खड़ी की. ये सिर्फ एक कोई राज्य या साम्राज्य के किंग और क्वीन नहीं है मेरे नाना नानी. उन्होंने एक डायनेस्टी रेडी की है जो आज बागड़े परिवार और मेश्राम परिवार और बाकी परिवार के नाम से जानी जाती है.
तो ये बहुत बड़ी सीख है हमारे लिए कि उन्होंने भी एक बहुत गरीब परिवार से आके इतना बड़ा रोल प्ले उन्होंने किया है कि बहुत हम सब आज एक बहुत अच्छे अच्छे पोजीशन पे होल्ड कर रहे हैं। हम सब अपनी जगह बहुत खुश है। और सेकंड चीज़ मैं ये पॉइंट आउट करना चाहूँगी कि उन्होंने खुद के एजुकेशन पे तो ध्यान दिया ही दिया, हम सब बच्चों के सबके एजुकेशन पे ध्यान दिया। इसके अलावा उन्होंने एक जो सोशल टच था वो कभी नहीं भूले। वो हमेशा एक सोशली इतने डिवोटेड रहे हर एक चीज़ में। जैसे आज सभी लोगों ने बताया कि सारे सोशल प्रोग्राम्स में उनका नाम लिया जाता था। हम लोग जब आए तो इतना हज़ारों का यहाँ पे लोग आए थे बस इन्हीं के लिए कि एक लास्ट अंतिम दर्शन उनके हुए जाए। तो ये एक बहुत बड़ी सीख है। जो भी हम एक आज सब एक अच्छे अच्छे पोजीशन पे जॉब कर रहे ये कर रहे हैं, ये सब हमारी पूर्वजों की देन है। लेकिन हमने हमारी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ भी नहीं भूलनी चाहिए। हम सब यंगस्टर्स ने स्पेशली I request all the youngsters to please contribute for the social responsibilities because we are the future of tomorrow. Please go ahead. पर्यावरण नीतिमूल्याचा मी व्हाईस प्रेसिडेंट आहो. आम्हाला इथे बोलवण्याचे मुख्य उद्देश म्हणाले एन्व्हायरमेंटला कशाप्रकारे अवेअरनेस करू शकतो त्याबद्दल त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचे मनापूर्वक अभिनंदन करतो आहे. त्यांनी एन्व्हायरमेंटला बघता वेळेस हे जे काही आता आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये जे लोक एवढे शिकले पण राहतात आणखी जे नद्यांना घाण करण्याचे काम करतात म्हणजे तिथे जाऊन जस्ट ॲज अ ते जस्ट ॲज एन्जॉयनेस हे त्यांचे एक मेन मोटो असल्यासारखं असं वाटते. परंतु त्या नदीमध्ये राहणारे जे काही पण ॲनिमल असतात मासे की असतात त्यांना भरपूर त्रास होते. त्याच उद्देशाने ते न करता यांनी आपल्या घरी जे असती जे लोक विचार करत आहेत की अस्तीमुळे असं होणार तसं होणार आम्ही कशाला घरी आणू, ज्या काही त्यांच्या मनामध्ये जे काही अंधविश्वास असते त्यावर त्यांनी मात करण्याचा भरपूर मोठा प्रयत्न केला आहे. मी त्यासाठी त्या परिवाराला भरपूर मोठं अभिवंदन करतो आहे आणि त्यांना मान देतो आहे. आम्ही हे आमचे एन जी ओ जे सुरू आहे पर्यावरण नीतिमूल्य आहे हे मागील 4 वर्षापासून सुरू आहे. आणखी ही जी आयडिया आम्ही जे राबवलेली आहो हे साधारणतः 2 वर्षापासून केलेलं आहो. यामध्ये मी माझ्या फॅमिली मेंबरमध्ये मी माझ्या सासूमाई आईला आणखी माझे जे मोठी सास होती त्यांच्या मुलाला पण मी हे केलेलं आहो. आणि मी गेलेलो त्याच जागी जिथे सर्व लोक जातात. घरी जागे नसल्यामुळे ते आम्ही तिथेच बिना संगम इथे जाऊन तिथे जे स्पेस खाली आहे त्या जागी आम्ही प्लांट्स लावून एन्व्हायरमेंटला आम्ही तिथे इंडिकेट करण्याचे प्रयत्न केलेला आहोत. तिथे आम्ही मॅसेज पण हे करतो आहे लिहिण्याचे प्रयत्न करतो आहे सांगण्याचे प्रयत्न करतो की एन्व्हायरमेंट किती इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट असं सांगण्याचे उद्देश आहे की ज्या प्रकारे आता एन्व्हायरमेंटचं स्तर खाली पडलेलं दिसत आहे. लोक फक्त झाडं तोडण्याचा विचार करतात परंतु लावण्याचा विचार कोणीच करत नाही. ज्या प्रकारे वातावरणामध्ये एवढं मोठे बदल होताना दिसत आहेत हे कुणालाच त्यावर त्यांचे लक्ष नसते, दुर्लक्ष असते त्या गोष्टीकडे. परंतु हे जे आपण आता उपक्रम राबवलेला आहोत यामधून एक एन्व्हायरमेंटला असं संदेश देण्याचे मी प्रयत्न करणार की आपले घरचे व्यक्ती जर अशा प्रकारे काही जे होते म्हणजे ज्या प्रकारे आता मृत्यू पावले तर आपण एक झाड लावून त्याला इंडिकेट केलेलं आहोत. त्याचप्रमाणे कुणी जन्माला येतो जे मुलगा या वाढदिवस होते त्याच्या तर त्याच्या उपलक्ष पण ते एक झाड लावू शकतात आपल्या यानी. आणखी असं नाही की तुम्ही फक्त आपल्या घरीच लावू शकताय. हे कुठल्या पण ठिकाणी आपण एन्व्हायरमेंट प्लांट करू शकताय. त्यामध्ये कुणाची अशी जबरदस्ती नव्हते कारण की झाड लावणे ही चुकीची गोष्ट नाही आहे आणि त्याचे इम्पॅक्ट त्यांनाच जास्त बेनिफिट्स मिळते. ज्या प्रकारे सांगितलं आहे कोमल वासनिक सरांनी की आम्ही त्यांना काडी नाही दिलेल्या आहे, काड्या नाही दिल्या जनरली तेवढे मन काड्या लागत आहेत. त्यांनी डिझेलमध्ये त्यांनी ते करून त्यासाठी त्यांनी एक चांगला संदेश दिला आहे की आपण काड्यांचा उपयोग कमी करता या नाहीच करता तर त्यामुळे डिझेलचा आपण उपयोग करू शकताय. त्यानंतर आता आणखी पुन्हा एक गव्हर्नमेंटने एक काढलेलं आहे जे शेणाचे गट्टू असतात परंतु कुठल्या भागामध्ये त्यांनी आतापर्यंत प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. आमचेच म्हणाला तर वैशाली घाटलाच आतापर्यंत त्यांनी प्रोव्हाइड नाही केलेलं आहे. तर मी तरी गव्हर्नमेंटला हे सांगण्याचे प्रयत्न करणार की आपण ज्या प्रकारे एन्व्हायरमेंटला आपण जेवढं सेफ करू शकताय की न तोडता आणखी एन्व्हायरमेंट चांगलं राहिलं पाहिजे. आणखी आपण एन्व्हायरमेंटला किती आपल्यापासून देऊ शकतो ते सर्व व्यक्तींनी प्रयत्न केलं पाहिजे. नवीन पिढींचं
पर्यावरण जागृतीसाठी करतात आहे हा उपक्रम आहे, हा निश्चितच स्पृहणीय आहे. मला इथे असं विदित करावं असं वाटतं आहे की काही काही व्यक्ती जे असतात त्या काळाच्याही समोर गेलेल्या असतात. पापाजी, आम्ही तर पापाजी म्हणायचो, की त्यांनी स्वतःच आपलं मरणानंतर कशाप्रकारे संस्कार करायचे याच्याबद्दल त्यांनी प्रथमच कुटुंबियांना सर्वांना सांगून दिलेलं होतं. ते निश्चितच हे काळाच्या संदर्भामध्ये विचार करता हे पुष्कळ पुढचं पाऊल आहे. अशा प्रकारचा विचार साधारणतः कोणी करत नाही आहे. पण नुसता विचार करून नाही, की त्यांच्या या विचारामध्ये त्यांना साथ देणारे त्यांचे कुटुंबीय आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचे कुटुंबीय जे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या प्रत्येक प्रसंगामध्ये हा निर्णय घेतानासुद्धा सोबत देणारे आमच्या बा जे आहेत, की ते हे सगळे कार्य करू शकले कारण त्यांना त्यांच्या सहचारिणी आमच्या बा ज्या आहेत त्यांची अखंडपणे साथ मिळाली आहे. आणि म्हणूनच ते धम्मप्रचाराचंच नाही तर बाकी मुलांना मोठं करायचं काम पण ते समर्थपणे करू शकले. कारण त्यांच्या ड्युटीच्या कामामध्ये समर्थपणे घराची जी धुरा सांभाळली ती फक्त बानी सांभाळलेली आहे. एवढंच नव्हे तर ते आजारी असताना 24 तास त्यांच्यासोबत राहणाऱ्या म्हणजे बा. आणि बाकीची जी टीम आहे ती एक टीम जशी आहे ती एक अटूट असं नातं त्यांचं तयार झालेलं होतं. त्यामुळे प्रत्येकजण त्या याच्यामध्ये सहभागी होता आणि त्या टीमवर्कचाच फायदा असा झाला की आपले पापाजी जे आहेत 89-90 वर्षापर्यंत आपल्यासोबत राहिले. या सगळ्या त्यांच्या प्रवासामध्ये काही कठीण गोष्टी असतील पण त्यांचं असं राहिलं आहे की मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हंसते हंसते सहता चला गया. ते त्यांचं जे आहे जीवन ते बुद्धिक मार्गाने जगले आणि निसर्गाचा समतोल कशा प्रकारे राहायचा हे पण त्यांनी पाहिलं. आणि या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते जर आता त्यांचा मृत्यू झालेला असला पण तरी ते जिवंत असताना आमच्यासोबत होते. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी वो हमारे साथ है और हम भी उनके साथ है. माझे आजोबा हे फार पुरोगामी विचाराचे होते. ते आम्हाला सोडून गेले 30 डिसेंबर 2023 रोजी. आणि त्यांच्या या गोष्टीला पुढे नेण्यासाठी आमच्या सगळ्या परिवारांनी जो एक संकल्पना पुढे समाजापुढे आदर्श म्हणून असावी त्याचा एक पायदार गाठला आहे. ते म्हणजे आम्ही आमच्या आजोबांच्या अस्थी एक वृक्ष लावून त्यांना आमच्यासोबतच संगोपन करायचं. म्हणजे ते आम्हाला कधीही सोडून गेलेले नाही याचा सहवास आम्ही आणि यांचा हे आम्ही नेहमी फील करत राहू. उच्छेद यानी पूरा नष्ट होना. मतलब अगर दूसरे धर्मों के साथ तुलना करते हैं तो वो कहते हैं कि शरीर मरता है लेकिन आत्मा नहीं मरती. तो ये पूरा उच्छेदवाद नहीं हुआ, कुछ तो बचा हुआ है. और जब बुद्ध कहते कि आत्मा नहीं होती तो लोगों ने उनको ऊपर ये ठप्पा लगा दिया कि ये उच्छेदवादी है, कि कुछ भी नहीं बचता, ये ऐसा कहते हैं. तो फिर बुद्ध कहते मैं उच्छेदवादी भी नहीं हूँ ना, मैं आत्मवादी हूँ ना मैं उच्छेदवादी हूँ. तो फिर हूँ क्या? किस चीज को मान रहे हैं? आत्मा को तो सिरे से नकार दिया है. तो वो कह रहे हैं कि ये जो चारों तत्वों से शरीर बनता है, रूपखंड बनता है और दूसरा नामखंड बनता है. तो चित्त को उन्होंने नाम कहा है. और ये जो चारों तत्व है ये नष्ट नहीं होते हैं, इसलिए वो अपने आप को उच्छेदवादी नहीं कहते. मतलब शरीर इन 4 तत्वों से बना हुआ है. शरीर तो मरता है लेकिन ये 4 तत्व नहीं मरते. जो विज्ञान का सिद्धांत हमें बताता है कि दुनिया में जो तत्व है पूरे सृष्टि में या वायुमंडल में जितने भी तत्व है ये घूमते रहते हैं, है ना, चलायमान रहते हैं, ये नष्ट नहीं होते हैं. जिस तरह शरीर का क्षण परिवर्तन हो रहा है वैसे विचारों का भी हो रहा है. हमारे विचार कहाँ स्थित है? वो भी तो पल पल बदल रहे हैं. हम
बच्चे थे तो हमारी सोच क्या थी, हम जवान हुए तो हमारी सोच क्या है, हम प्रौढ़ हो गए तो हमारी सोच क्या है, और बूढ़े हो गए तो हमारी सोच अलग है। पीछे पलट कर देखते हैं तो कभी कभी ऐसा लगता है कि क्या मूर्खों जैसा सोचते थे पहले। होता है एहसास, कभी मैं कितना गलत सोचता था, आज समझ में आया कि मैं उस समय गलत सोचता था। मतलब विचारों में, सोच में भी परिवर्तन होता है। तो हमें ये ध्यान रखना है कि जो कुछ भी करना है हमें जीते जी करना है। बुद्ध को ये सब बताने की जरूरत क्यों पड़ रही है कि कहीं वो स्वर्ग के लालच में या नरक के भय से काम न करे। सबसे सुंदर बात जो है बुद्धिज्म में कि किसी लालच में कुछ नहीं करना है, किसी डर से कुछ नहीं करना है। वो ये समझ के करना है कि हम जो भी करेंगे उसका परिणाम हमें अभी मिलेगा, इसी जन्म में मिलेगा, मतलब इसी जिंदगी में मिलेगा जब हम जीते हैं। इसको उन्होंने कर्म सिद्धांत कहा है, कॉज एंड इफेक्ट, कर्म विपाक कहा है। 4 तरह के कर्म बताए उन्होंने। एक ऐसा होता है जिसका परिणाम हमें तुरंत दिखाई देता है, मतलब अभी हमने कुछ किया उसका परिणाम तभी के तभी दिखेगा। जैसे मैं आँख बंद करके चल रही हूँ और सामने गड्ढा आया, मुझे दिखा नहीं और मैं गिर गई और मुझे चोट लग गई, मतलब इसी समय मैंने कर्म किया और इसी समय मुझे उसका परिणाम भी दिखाई दिया। और वो ऐसा परिणाम दिखाई दिया कि उसमें माफ़ी की भी गुंजाइश नहीं है, गलती हो गई, लापरवाही से ये होता है। किसी को पत्थर फेंक के मारा, तुरंत उसको चोट लग गई, परिणाम तभी के तभी दिखाई देता है। दूसरा कर्म ये होता है कि हमें पता होता है कि इसका परिणाम कब मिलने वाला है, निश्चित तौर पे। जैसे हर जीव जंतु का निश्चित है कि वो कितने महीने में प्रसूति को होगा, है ना। बीज डालते हैं तो पता होता है कि कितने दिन में ये बीज उगेगा, है ना। सबका समय निश्चित होता है, वो भी कर्म विपाक है। कुछ कर्म ऐसे होते हैं जिसका परिणाम कब होगा हमें पता ही नहीं, अचानक से उसका परिणाम हमारे सामने आ रहा है। ये ऐसा क्यों होता है? क्योंकि हम बहिर्मुखी है ज़्यादा, हम जो कर रहे हैं उसकी तरफ हमारा ज़्यादा ध्यान जाता है। संवेदनाएं हमें कुछ चीज़ों की तभी के तभी नहीं मिलती हैं। बहुत सारे लोग बोलते हैं पता नहीं मुझे कब चोट लगी थी, अभी दर्द हो रहा है। एक दिन पहले गिरे थे लेकिन पता ही नहीं, क्योंकि माइंड कहीं और था, तो इसकी संवेदना पता नहीं चली।